जमा होत आहेत. वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, मात्र कंपनीकडून कुठलाही उत्तर मिळत नाही. हा महाराचा फार मोठा घोटाळा आहे. कारण आता 1 महिन्यापूर्वी म्हाडाच्या घराची सोडत झालेली आहे आणि 1 महिना होऊन गेला तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांना पैसे भरलेले आहेत. सर्वसामान्य लोकांना घरं मिळाली नाहीत. पत्रकार बांधव असतील, कलाकार असतील व गरीब जनता असेल यांना अजिबात सुद्धा घरं मिळालेली नाहीत. कारण पहिलं सॉफ्टवेअर होतं. पहिलं सॉफ्टवेअर असताना ह्यांनी दुसरं सॉफ्टवेअर कंपनीकडनं 20 लाख रुपये देऊन खरेदी केलं. त्या 20 कोटी रुपये देऊन खरेदी केलं आणि ह्या सॉफ्टवेअर घ्यायची गरज सुद्धा नव्हती. कारण पहिलं सॉफ्टवेअर अपडेट केलं असतं तर शासनाची फसवणूक झाली नसते, शासनाचे पैसे वाचले असते. परंतु 2019 मध्ये सुद्धा हा मोठा घोटाळा झालेला आहे. कारण 600 लोकांना लॉटरी लागली होती महाराजा घरांची, परंतु अजून सुद्धा त्या लोकांना 100% पैसे भरून सुद्धा घरं मिळालेली नाहीये. काय उत्तर मिळते? सर, तळेगाव मावळमध्ये तळेगाव येथे लॉटरी निघाली 2021 मे मध्ये. 2019 मध्ये मे मध्ये निघाली. टोटल 100% अमाऊंट भरून सुद्धा अजूनपर्यंत कुठलाही काही निर्णय येत नाही आणि कुठल्या उडवडीचे उत्तर येतात इथं आल्यानंतर. आणि अजूनपर्यंत काही यांचं काही आम्हाला कळत नाहीये की कधी देणार किंवा काय करणार. काय 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 अडचणी निर्माण झाल्या? जवळपास आम्ही पैसे भरून जवळपास 2-3 वर्ष झाली, तरी आम्हाला काही पोझिशन वगैरे अजून भेटलेलं नाहीये. तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला ताबा मिळवून देणं. किती वेळा चक्रा मारल्या? सर, इथं कंटिन्यू येतो आम्ही, कंटिन्यू फोन असतो आमचा. आणि त्यांचा आता आम्हाला एक मेसेज आलाय ग्रुपवरती की 2.5 लाख रुपये वाढलेले आहेत. ते कसे वाढले, काय वाढले? एक तर आम्ही 5 वर्षापासून आता हप्ते फेडतोय सर. म्हणजे घर चालवायचं, हप्ते फेडायचे, परत लोनचं म्हणजे 2.5 लाख कसले वाढले काय सांगितलं नाही, डायरेक्ट सांगितलं. 2.5 लाख जे वाढले त्यांनी सांगतं की गॅलरीचे तुमचे एरिया वाढली आहे त्याप्रमाणे 2.5 लाख रुपये देत. त्याचे आम्ही निवेदन पण देणार आहे. त्या निवेदनमध्ये उल्लेख पण केला आहे प्रति इमारतनुसार म्हाडा कार्यालयाने बनवलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कोणाच्याही नावे नसलेले एक सुधारित रक्कम 2.5 लाख रुपये दराबाबत आणि गॅलरी वाढीव एरियाबाबत पत्रक पोस्ट केले आहे. त्याबाबत कोणतीही सदनिका फ्लॅट धारक 2.5 लाख रुपये भरण्यास तयार नाही. कारण गॅलरी वाढीव एरियाबाबत आमच्या आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की आम्ही जे लॉटरी जी 2017ची जी निघाली आहे त्यांनी आता जे सांगितलं की 2.5 लाख रुपये तुम्हाला भरायचे आहे, तर आम्ही कोणीही 2.5 लाख रुपये भरण्यास तयार नाही. कारण 6 वर्ष झाले तुम्हाला घर भेटलं नाही. रेरानुसार आता जूनमध्ये फ्लॅट मिळणे गरजेचंच आहे आणि द्यायलाच पाहिजे त्यांनी. आम्ही पोझिशन लवकर मिळावं ही अपेक्षा करतोय. आणि प्लस आम्ही वाढ कोणतीही देणारच नाही, पण आम्हाला 10% रक्कम सूट मिळालीच पाहिजे. कारण 3-4 वर्ष सूट मिळाली पाहिजे यांचं म्हणणं आहे. काय इशाराही दिलाय, मोठे लोक आहेत. म्हणणं काय माहितीये का, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रातल्या जनतेला एकच ते ठामपणे सांगतात की हे सरकार गोरगरिबांचं आहे, हे मुख्यमंत्री गोरगरिबांचे आहेत. मग हा गोरगरिबांचा एवढा मोठा म्हणजे म्हाडाने घोटाळा केलेला आहे तर मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीये. आणि पालकमंत्री पुण्याचे चंद्रकांतदादा पाटील यांचं सुद्धा लक्ष नाही. त्यांना परत कोल्हापूरला जाण्यासाठी बसचं तिकीट काढून द्यावं लागतंय का काय, मला असं वाटायला लागलंय. आणि येत्या 2 दिवसात जर हे प्रकरणाची सर्व चौकशी करून म्हाडाचा विषय जर गोरगरिबांचा मार्गी नाही लागला तर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज या ठिकाणी देत आहे. नक्की आंदोलनाचा इशारा या सर्व नागरिकांनी दिलेला आहे. त्यामुळे आता म्हाडा काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जी सॉफ्टवेअर कंपनी आहे तिच्यामध्ये अनेक त्रुटी सध्या आढळलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह सागर आव्हाड, जी24 तास, पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे जमा होत आहेत. वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या, मात्र कंपनीकडून कुठलाही उत्तर मिळत नाही. हा महाराचा फार मोठा घोटाळा आहे. कारण आता 1 महिन्यापूर्वी म्हाडाच्या घराची सोडत झालेली आहे आणि 1 महिना होऊन गेला तरी सुद्धा सर्वसामान्य लोकांना पैसे भरलेले आहेत. सर्वसामान्य लोकांना घरं मिळाली नाहीत. पत्रकार बांधव असतील, कलाकार असतील व गरीब जनता असेल यांना अजिबात सुद्धा घरं मिळालेली नाहीत. कारण पहिलं सॉफ्टवेअर होतं. पहिलं सॉफ्टवेअर असताना ह्यांनी दुसरं सॉफ्टवेअर कंपनीकडनं 20 लाख रुपये देऊन खरेदी केलं. त्या 20 कोटी रुपये देऊन खरेदी केलं आणि ह्या सॉफ्टवेअर घ्यायची गरज सुद्धा नव्हती. कारण पहिलं सॉफ्टवेअर अपडेट केलं असतं तर शासनाची फसवणूक झाली नसते, शासनाचे पैसे वाचले असते. परंतु 2019 मध्ये सुद्धा हा मोठा घोटाळा झालेला आहे. कारण 600 लोकांना लॉटरी लागली होती महाराजा घरांची, परंतु अजून सुद्धा त्या लोकांना 100% पैसे भरून सुद्धा घरं मिळालेली नाहीये. काय उत्तर मिळते? सर, तळेगाव मावळमध्ये तळेगाव येथे लॉटरी निघाली 2021 मे मध्ये. 2019 मध्ये मे मध्ये निघाली. टोटल 100% अमाऊंट भरून सुद्धा अजूनपर्यंत कुठलाही काही निर्णय येत नाही आणि कुठल्या उडवडीचे उत्तर येतात इथं आल्यानंतर. आणि अजूनपर्यंत काही यांचं काही आम्हाला कळत नाहीये की कधी देणार किंवा काय करणार.
काय 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 अडचणी निर्माण झाल्या? जवळपास आम्ही पैसे भरून जवळपास 2-3 वर्ष झाली तरी आम्हाला काही पोझिशन वगैरे अजून भेटलेलं नाहीये. तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला ताबा मिळवून देणं. किती वेळा चक्रा मारल्या? सर इथं कंटिन्यू येतो आम्ही, कंटिन्यू फोन असतो आमचा. आणि त्यांचा आता आम्हाला एक मेसेज आलाय ग्रुपवरती की 2.5 लाख रुपये वाढलेले आहेत. ते कसे वाढले, काय वाढले? एक तर आम्ही 5 वर्षापासून आता हप्ते फेडतोय सर. म्हणजे घर चालवायचं, हप्ते फेडायचे, परत लोनचं म्हणजे कर्ज. 2.5 लाख कसले वाढले काय सांगितलं नाही, डायरेक्ट सांगितलं. 2.5 लाख जे वाढले त्यांनी सांगतं की गॅलरीचे तुमचे एरिया वाढली आहे त्याप्रमाणे 2.5 लाख रुपये देत. त्याचे आम्ही निवेदन पण देणार आहे. त्या निवेदनमध्ये उल्लेख पण केला आहे प्रति इमारतनुसार म्हाडा कार्याने बनवलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कोणाच्याही नावे नसलेले एक सुधारित रक्कम 2.5 लाख रुपये दराबाबत आणि गॅलरी वाढीव एरियाबाबत पत्रक पोस्ट केले आहे. त्याबाबत कोणतीही सदनिका फ्लॅट धारक 2.5 लाख रुपये भरण्यास तयार नाही, कारण गॅलरी वाढीव एरियाबाबत आमच्या आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की आम्ही जे लॉटरी जी 2017ची जी निघाली आहे त्यांनी आता जे सांगितलं की 2.5 लाख रुपये तुम्हाला भरायचे आहे, तर आम्ही कोणीही 2.5 लाख रुपये भरण्यास तयार नाही. कारण 6 वर्ष झाले तुम्हाला घर भेटलं नाही. रेरानुसार आता जूनमध्ये फ्लॅट मिळणे गरजेचंच आहे आणि द्यायलाच पाहिजे त्यांनी. आम्ही पोझिशन लवकर मिळावं ही अपेक्षा करतोय. आणि प्लस आम्ही वाढ कोणतीही देणारच नाही, पण आम्हाला 10% रक्कम सूट मिळालीच पाहिजे, कारण 3-4 वर्ष सूट मिळाली पाहिजे यांचं म्हणणं आहे. काय इशाराही दिलाय, मोठे लोक आहेत. म्हणणं काय माहितीये का, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रातल्या जनतेला एकच ते ठामपणे सांगतात की हे सरकार गोरगरिबांचं आहे, हे मुख्यमंत्री गोरगरिबांचे आहेत. मग हा गोरगरिबांचा एवढा मोठा म्हणजे म्हाडाने घोटाळा केलेला आहे, तर मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही आहे. आणि पालकमंत्री पुण्याचे चंद्रकांतदादा पाटील यांचं सुद्धा लक्ष नाही. त्यांना परत कोल्हापूरला जाण्यासाठी बसचं तिकीट काढून द्यावं लागतंय का काय, मला असं वाटायला लागलंय. आणि येत्या 2 दिवसात जर हे प्रकरणाची सर्व चौकशी करून म्हाडाचा विषय जर गोरगरिबांचा मार्गी नाही लागला तर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज या ठिकाणी देत आहे. नक्की आंदोलनाचा इशारा या सर्व नागरिकांनी दिलेला आहे. त्यामुळे आता म्हाडा काय निर्णय घेते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जी सॉफ्टवेअर कंपनी आहे तिच्यामध्ये अनेक त्रुटी सध्या आढळलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह सागर आव्हाड, जी24 तास, पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे जी24 तास.